कबनूरचे ग्रामदैवत चंदीसोबरांचं उरुसानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक व भक्तांचे ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत। आयडेंटिटी फोटो, पॅन कार्ड, पासपोर्ट, प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल 712 व 831, कलर झेरॉक्स, कम्प्युटर टायपिंग, सर्व प्रकारचे स्मार्ट कार्ड, आधार प्रिंट, मतदान ओळखपत्र, आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड, गॅजेट म्हणजे राजपत्र, हयात दाखला, शॉप ॲक्ट लायसन्स, उद्योग आधार, फूड लायसन्स, लॅमिनेशन, स्पायरल बायडिंग, इन्कम टॅक्स, जीएसटी, IT रिटर्न, सर्व काही एकाच छताखाली। चला तर मग कबनूर येथील भारत डिजिटल सेवा केंद्राला भेट द्या। आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर। कबनूर परेड गल्ली, शाखा इचलकरंजी, स्टेडियम गाळा, प्रोप्रायटर हसीना फकीर। संपर्क क्रमांक आहे 99 22 97 27 77 किंवा 77 76 99 98 11। कबनूर येथील जंदीसाहेब व ब्रांदसाहेब उरुसानिमित्त घेण्यात आलेल्या सायकल शर्यतीत जजचा निहाल नदाफ यानं प्रथम क्रमांक पटकावलाय। बाळू हिरेमठ चंदूर यानं दुसरा, सोहेल बारगीर सांगली याने तिसरा क्रमांक मिळवलाय। पळण्याच्या शर्यतीत 10 वर्षाखालील गटातील विजेते अनुक्रमे असे आहेत: प्रीतम चौगुले, हर्ष नाईक, श्रेयस सातपुते। पळण्याच्या शर्यतीत 15 वर्षाखालील विजेते अनुक्रमे सम्राट वागुरकर, वैभव सवाईराम, पृथ्वीराज कांबळे। पळण्याच्या शर्यतीत 15 वर्षाखालील मुलींच्या गटात विजेत्या अनुक्रमे आरोही सातपुते, माहेश्वरी वाघमारे, गार्गी चौगुले। पळण्याच्या शर्यतीत खुल्या मुलींच्या गटात विजेत्या अनुक्रमे अमृता हेळवी, अनुष्का म्हेत्रे, विनम्रता पांडे। पळण्याच्या शर्यतीत मुले खुल्या गटात विजेते अनुक्रमे इराप्पा बेडगी, अपर्णा आरडे, अजय हेळवी। सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली। तसेच कबनूर उर्सात जंगी कुस्ती मैदान घेण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र उपमहापौर केसरी योगेश पवार विरुद्ध डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यात तब्बल 25 मिनिटं रंगतदार कुस्ती झाली आणि पंचांनी सदरची कुस्ती बरोबरीत सोडवली आणि नाणेफेकीचा निर्णय झाला। या नाणेफेकीमध्ये योगेश पवार यांनी बाजी मारली आणि यंदाचा कबनूर केसरी किताब योगेश पवार यांनी पटकावला। यावेळी कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर।